नमस्कार मित्रांनो, आज 1 ऑगस्ट 2026 आपण पाहणार आहोत या आठवड्याचा हवामान अंदाज. तर हवामान अंदाज सविस्तर असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. तर मित्रांनो, महाराष्ट्रात ऑगस्टला सुरुवात झालेली आहे, परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, परंतु जुलैच्या तुलनेत पावसाचा प्रभाव हा काहीसा कमी राहणार आहे आणि यामध्ये अनियमित सुद्धा संकट राहणार आहे. त्याचबरोबर या आठवड्यात हवामान स्थिती राज्यात कशी असेल? तापमान, कमाल तापमान अंदाजे 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी किमान 21 ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहू. पावसाचे स्वरूप काही भागात कमी अधिक प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी फक्त गडगडाटासह पाऊस पडू शकतो. तर घाटमाथा परिसर, पुणे, नाशिक, सातारा, कोकण किनारपट्टीवरील घाट भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र पूर्व विदर्भात पाऊस हा खूपच कमी राहणार आहे. त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात हवामान सामान्यतः मुख्यतः ढगाळ राहील आणि पावसाचे प्रमाण 15 ऑगस्ट नंतरच महाराष्ट्रात पुन्हा वाढणार आहे. तर मित्रांनो, जर अंदाज आवडला तर आत्ताच लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ.